जीबीएस सिंड्रोममुळे मुंबईमध्ये पहिला मृत्यू झालेला आहे। बातमी टेन्शन वाढवणारी आहे। नायर हॉस्पिटलमधल्या रुग्णाचा मृत्यू झालेला आहे। 53 वर्षाच्या रुग्णाचा यावेळेस मुंबईमध्ये मृत्यू झाला। राज्यात जीबीएसमुळे आतापर्यंत तब्बल 8 मृत्यू झाले असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे। सोलापुरातील सीए असलेल्या 40 वर्षांच्या तरुणाचा जीबीएसमुळे मृत्यू झाला। पुण्यात ससूर हॉस्पिटलमध्ये 56 वर्षीय महिलेचा जीबीएसमुळे मृत्यू झाला असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। पिंपरी चिंचवडमध्ये 36 वर्षीय तरुणाचा जीबीएसमुळे मृत्यू झालेला आहे। पुण्याच्या नांदेड गावामध्ये 60 वर्षीय महिलेचा सुद्धा मृत्यू झाला असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। जीबीएस या सिंड्रोमने एकंदरीत हे थैमान घातलं असल्याचं आपण म्हणू शकतो। पुण्याच्या धायरीतल्या 60 वर्षाच्या नागरिकाचा पुन्हा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला। पुण्यातील कर्वेनगरमध्ये 63 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे।